शांतता राखा. हॅलो, शांतता राखा. आम्हाला काय शासन करायचं त्या सगळ्यांना पायऱ्या वाटेल पायऱ्या खाली
ही मागणी प्रशासन योग्य आहे असं म्हणणं. पण ही लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया लागणार आहे, नोटिफिकेशन इश्यू करणं, त्यासाठी काही कालावधी कायद्यामध्ये तरतुदी कशी आहे की एखादा नियम त्याच्यामध्ये आपल्याला अंतर्भाव करायचा असेल तर त्याचं काही कायद्यात नोटिफिकेशन काढावं, हस्तकी मागावं लागतं आणि मग त्याचा नियम होतो. हे कायदेशीर नियमावली 6 महिन्याचा कालावधी म्हणजे प्रारूप पाहिला हरकत नाही. आपण 6 महिन्याचा कालावधी आपण कमी करू शकतो. कमी कालावधी याला म्हणजे तुमच्या शब्द नाही करायचं म्हणून बाकीचं आणखी याच्यात हे किती होत कारण हे नाही आपले ते तर मान्य होईल तुम्हाला याचं डायरेक्ट म्हणतात तुमचं जे म्हणणं आहे खाली सामान्य नियमामध्ये अंतर्भाव तसा आता काही तत्वानुसार मराठवाड्यातला मराठा तरी त्यासाठी म्हटलेलं आहे की तुमची अशी मागणी होती की महाराष्ट्रातील मराठा व कुणबी एकच आहे असा GI अध्यादेश काढून लगेच अंमलबजावणी करावी, याची पहिली मागणी. त्यासाठी आता ही मागणी आणि ही मागणी आपण एकत्र वाचायला पाहिजे. आता ही तुमची मागणी जी होती ती गव्हर्नमेंट गॅझेटियर्सवरती तुमची ही नाही असं तुमचं म्हणणं नाही. तत्सम जात म्हणून कारण मराठीची समजा यांनी पहिली काही मालाची जात घातली नंतर कसा घातला पोट जाती पदार्थ मराठीचे पोट जात कुणी होती त्यांना काय नाही कसं लावलं पोट जात जाण्यासाठी ती तत्सम होती म्हणून तशी म्हणून मराठीचे कुणी तोच फरक नाही ना तत्सम जात बरं, मग तुमचं असं म्हणणं आहे की हे सरसकट देण्यात आलं त्यासाठी मराठा आणि पोटजात सरसकट शब्द नाही त्यांची पोटजात उपजात हे म्हणून मराठा आणि कुणबी राज्यातलं एकाचं आपल्याला घ्यायचं की सरसकट म्हणून सगळ्याला घ्यावं लागेल. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जेवढे मराठा आहे ते सगळे कुणबीचं, तर ज्यांना दाखला घ्यायचा असेल तर दाखला घ्या असं म्हणताय. हो डिक्लेरेशन झालं आणि मला जे काही तुमच्या म्हणण्यावरनं असं समजतंय की जेवढे मराठा आरोग्य कुणबी जाहीर करा आणि ज्यांना कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांनी अर्ज करावा आणि सर्टिफिकेट घ्यावं, ज्यांना घ्यायचं घेणार नाही अशी तुमची मागणी. हो पहिलं 96 कोळी वाटतं पहिलं 92 कोळी वाटतं त्याला घ्यायचं ते घेईन ज्यांना 96 कोळी वाटतं ते घेणार नाही. नको घेणार काय गरज नाही आपल्याला. पण या मागणी संदर्भात मंत्रिमंडळाचा जो निर्णय झालेला आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो.
की कुणबी जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया वंशावळ समित्यांना मुदत दिलेली आहे. संदीप शिंदे समितीच्या स्थापनेपर्यंत 58 लाख इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या आहेत. राज्यभरात 24/23 पासून 10,35,000 इतकी कुणबी प्रमाणपत्र जाहीर करण्यात आली. आता हे महत्वाचं आहे, जे मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील कायदा नियम यातील तरतुदी पाहता जातीच्या दाखल्यासाठी व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच कायदा व नियमांमध्ये मान्य केलेले अभिलेख पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम अधिकारी पुराव्यांची छाननी करून अर्जदार व्यक्तीस जातीचे दाखले देण्यात येतात. कायद्यास अभिप्रेत केली ही प्रक्रिया पाहता जातीचा दाखला हा व्यक्तीला मिळू शकतो. कोणत्याही एका समाजाला सरसकट जातीचा दर्जा देणे अभिप्रेत नाही. मंत्रिमंडळाचं असं म्हणणं आहे की एखाद्या समाजाला इंग्लिश डिक्लेअर करता येणार नाही, व्यक्तीला देता येईल, प्रत्येक व्यक्तीला देता येईल आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी हैदराबाद आणि निजामकालीन गॅझेट्सचा वापर करते. त्या नोंदी रेकॉर्ड आणून प्रत्येकाला सर्टिफिकेट देण्यात येईल असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. आपल्याला केलं ठीक आहे, आपल्याला तो संबंध येतो. व्यक्तीला देता येईल, समाजाला सरसकट देता येत नाही. बरोबर. यांच्या जाती कसं काय घातलं? उपजाती उपजाती समजा पहिले सदस्यला समजा 180 जाती होत्या, हो. आता 350-400 कसं काय झालं? तो त्या जाती त्यांनी घातलेल्या आहेत. ते मागासवर्गीय आयोग आता जो स्थापन झालेला आहे, त्यांना ती जात घालायची असेल तर त्यांना अहवाल करून आणि तो अहवाल स्वीकारावा लागेल. मग मराठीला नाही घालता येत का? ते आता मागासवर्गीय आयोगाने हे काम करायला पाहिजे. जिथे काम जे आहे एखादी जात ओबीसी म्हणून डिक्लेअर करायची असेल तर शिंदे कमिटी नाही करू शकत. माझं काम माझी कार्यकर्ता करणार आहे, त्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. मग त्या कायद्याप्रमाणे सर्वेक्षण करणं आणि मग संपूर्ण मराठा तुम्ही ओबीसी मध्ये डिक्लेअर करा, ती प्रक्रिया अवलंबून आहे. तुमचं म्हणणं असं आहे की एवढ्या जर नोंदी मिळत असतील आणि एवढ्या जर पुरावे असतील तर मराठा ही कास्ट ओबीसी मध्ये इन्क्लूड आहे. मी त्यांना असं सांगितलं असं हे जी प्रक्रिया राबवायची असेल. नाही, पण मी का म्हणतोय हे पण महत्वाचं. हो, मी असं म्हणतो का या जातीचे पुरावे नाहीत म्हणून घ्या. आमची अर्धी जात कुणबी म्हणून ओबीसी, अर्धा पश्चिम महाराष्ट्र, अर्धा मराठवाडा. आता अर्धा मनात लागून यांनी शोधल्यामुळे हे सगळं हेच आहे, यांच्यामुळे झालं हे सगळे. आणि हे आपलं कोकण प्रकार भात ते पण आहे, खानदेश विदर्भ आहे. आम्ही राहिलो तर आमचं म्हणणं आहे की बाबा असं मोगम करू नका ना. आमची अर्धी जात खाई आरक्षणात अर्धी नाही, असं कसं होतं? त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा जातीला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि त्यासाठी हा ज्या कुणबी नोंदी आहेत तो त्याला पुरावा म्हणून सफिशियंट आहे. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचं मान्य आहे का? त्याचा आपला रेकॉर्डच आहे. एक बी कमी नाही त्याच्यात. नाही, मला गिरीश महाजन साहेबांनी एकदा सांगितलं, आंदोलन सुरू झालं 2 महिने, आज त्याला 2 वर्ष झाले आंदोलन. त्यावेळेस माझी मागणी होती मराठा, तर त्यांनी सांगितलं मराठा आम्ही करून देऊ. याच्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित होत नाही. कुठला आधार आधार पाहिजे तुम्हाला? आता 58 लाख नुकसान आधार आहे. मराठा आणि कुणबी येते, या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो. तर आता 58 लाख मध्ये काय अहवाल आहे शिंदे समितीने दिलाय. आता काय अडचण? आधारच पाहिजे ना. मी पुढे चर्चा कर म्हणतो. मराठा आणि कुणबी येते कायदा पारित करा. 2004 ला झाला होता सक्षम म्हणून, तसा जेव्हा त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून, तेव्हा तरी आधार नव्हता. आता 58 लाख मध्ये आधार ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्यांना घ्यायचे घेणार. मराठा कुणबी येते जर काढा, त्याचं आंदोलन मी सोडत नाही. आणि मला तुम्हाला 2 तरी जात पाहिजे आत्ता. डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही हटूच शकत नाही. याला जरी तुम्हाला 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला त्याच्यात वेळ लागत असेल, मराठी मोठ्या मनाने वेळ देऊ, पण याच्यात 1 घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला. तुम्ही तो मेलं तरी
तिथे अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट दोन्हीची. हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला, कशासाठी काय काय नेम करायचं. कारण नियम जर करायचे असतील तर ते नियम करून त्याची जी प्रक्रिया आहे काही अरे बाबा मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, नाही, काही बरोबर आहे तुमचं म्हणणं, तत्वतः तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेवढा नोंदीचा आधार आहे. हे तुमचं सातारा संस्थांचे गॅजेट आहे, पण ते तेवढा आधार आहे. त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना, त्याचे नियम होत नाही, त्या मग कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत नोंदी असेल लागते म्हणलं मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने पण नाही अंमलबजावणी केली. सुरेश तर आता पण तुम्ही नंतर मुद्द्यावर येतोच आहे. याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही नाही त्याला एक दिवस नाही देत तुम्हाला. मला आडमध्ये समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा. 23 केले 23 पुरावे आपण ऍड केले. 58 लाख आपल्याला मिळाले. हो आपण त्याच्यासाठी सुद्धा कुठले कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत टाकावी, कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल. गाव न्याय लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेलं कुठं कुंडी. समजा आता गॅझेटियर मध्ये एखाद्या जिल्ह्याची तर माहित असेल तुम्हाला, संभाजीनगर मध्ये त्या काळी किती होते गॅझेटियर मध्ये आहेत फिगर्स आपल्याला, तरी अंदाजे एखादा. अंदाजे असं सांगता मला येणार वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये त्या काळी होते. 1,23,000 31 मध्ये म्हणजे हा तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी. मराठी नाही कुणबी, त्या सगळे मराठी. हे 1,23,000 समजा बीड मध्ये त्या काळी ते कुणबी गेले कुठं. आता 1,23,000 5 पोरं भरा, 5 लाख तर मराठी बीड मध्ये असते कुणबी. ते गेले कुठं हे म्हणणार. जालना 97,000 मराठी कुणबी त्यावेळेस 97. 5 एका पोरं झालं असेल त्याच्या 12 13 होते ते एका एका. आता 2 होतं पण तवा तरी बी तिथं 4,45,000 तर होते. 5 पट ती कुणबी कुठे गेली. म्हणून आहे, म्हणून गॅजेट आहे आमच्या जवळ. बरोबर आहे. तुम्ही ते दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी करून टाका मोकळ्या. हो, पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे, त्याची काही विनंती आहे. प्रक्रिया नाही. मग सगळ्या शहरात प्रक्रियाचं काय झालं. हे सगळे सोयरे तर मी सांगतो तुम्हाला, ऍटलीस्ट या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणार होते, नाहीतर नियम बनवता येणार नाही. सगळे सर्टिफिकेट्स आपण इश्यू केले. मराठवाड्यातला मराठा कुणबी याच्या आधारे संपला विषय. काय करता दुसरं. तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून. हे सरकारचं आभर धावण्याचं आहे. तुम्ही अभ्यास केलाय सगळं झालं. तुम्हाला जर ते म्हणले की अहवाल देऊन टाका की आम्हाला मराठवाडा सातारा गॅझेटियरचं गॅझेट 13 महिने झाला अभ्यास केलाय, अहवाल देऊन टाका. मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची मंजुरी देऊन. आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होईल. तुम्ही 1 मिनिटात देता. कारण तुम्ही 13 महिने झाला अभ्यास केला. शंभूराजांनी एकट्यानेच 9,000 रुपये ऍप्रिशिएट करून आणलं होतं. त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलंय. आणलंय का नाही. तुम्ही आणलं म्हणजे तुमचा अभ्यास झाला. हे सरकारचा अभ्यास जाऊ नये. हे तुमच्याकडून अहवाल घ्या नाही असं आमचं म्हणणं. तुमच्याकडून त्यांनी अहवाल घ्यावा. उद्या सकाळी लागू होतं. आता जरी कॅबिनेट घेतली तरी अधिकार होतो कॅबिनेटला तेवढं. असं का तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह आहेत. आता अस्तित्वात नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्वात नाही का. राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का. आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं. आम्ही 2 वर्ष ते उकळून केलं जातं. यासाठी तुमचं म्हणणं आहे की काय कालावधी आहे? 1 मिनिट सुद्धा नाही. याच्यात तरी नाही गड्या साहेब, याच्यात तरी नाही. 13 महिने अभ्यास झाला, 6 महिने काय झालं पाहिजे. तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं. त्या दोन्ही गॅजेटियरची त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत. आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार आहे. हैदराबाद गॅजेटियर आहे. सातारा संस्थांच्या गॅजेटियरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही आहे. कारण हे वाचून झालंय, सगळी प्रक्रिया झाली, पुरावे बरं हे उडत नाही. हे उडत नसतं. दुसरं तरी एखादं उडण हे उडत नसतं. कायदेशीर कसं काय कसं उडण. सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर
सरकारी दस्तावेज काय करता येणार आहे कोणाला? खोटं असतं तर उडालं असतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ प्रक्रियासाठी 13 महिने झाला ना अभ्यास चालू आहे. शिंदे समितीपेक्षा हुशार आहे ते रे. नाही. बरोबर मग पण ती प्रक्रिया त्यांनी अजून राबवली पाहिजे ना. त्यांना राबवा म्हणा. त्यांनी सांगितलं नाही, या दोनला नाही ऐकत मी. सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेट याला नाही ऐकत. मला गोळ्या घाला तुम्ही आडमुठे समजा काही समजा, मी हालत नाही. मी ठाम करून निर्णय करून आले घरूनच. बाकीचं सांगा तुम्ही. तुमच्या शब्दाला ते वरचे याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे, 2 महिने ठीक आहे, चला. गेला नाही त्या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटियरला 1 मिनिट ऐकू शकत नाही. हे 2 तात्काळ करा असं म्हणतात लगेच. आणि ह्याला कालावधी 2 महिन्याचा जास्त. ठीक आहे. हा मी पुन्हा लढन. लगेच ऍड करावं. हैदराबाद गॅजेटियर आणि साताऱ्यामधल्या नोंदीचा आधार सर्टिफिकेट देण्याची तजवीज मध्ये सातारा गॅजेट आणि बरोबर. हैदराबाद गॅजेट ऍड करावं लागतं. असं त्यांचं ताबडतोब करावं. सांगण्याचा कालावधी आपण मागतोय देण्यासाठी प्रॉब्लेम नाही. वरच्यासाठी 2 महिन्याचा कालावधी द्यायला तयार आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते खटल्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे काम नाही आहे. त्याच्यातलं राहिलं ना मग याच्यातलं हा. हे शब्दाचा उल्लेख पण हवा की मराठवाड्यातला मराठा कुणबी. हा. हो म्हणजे सरसकट होत. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्याचे सरसकट होत. सातारा आणि गॅजेटियर गॅजेटच्या नियमामध्ये तरतूद करा. मला एवढं माहिती 13 महिने झाले अभ्यास करतोय शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे. सरकार नाटक करतोय. याची डायरेक्ट मंजुरी आणि अंमलबजावणीच पाहिजे. याच्यात ऐकतच नाही. तर तुम्ही म्हणता बुवा आता आम्ही निर्णय लागू केला, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली, आता 15 दिवस त्याला चालणारच नाही. अंमलबजावणीच कागद हातात पाहिजे. उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली. असंच आदेश सुटणार पाहिजे. ते नाही म्हणतात. आता कागद तुम्हाला करायला लागेल. नाही अंमलबजावणी कशी करायची? अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे, उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे. गॅजेटियर इथं नोंदी आहेत, या नोंदीप्रमाणे लगेच प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला चालू करा. नोंदी समजा 100 नोंदी आहे पण हे 100 कोण व्यक्ती आहेत ते माहिती एवढेच येत त्या गावात जे आत्ताचे मराठी आहेत. त्यांचा संबंध कसा लावायचा? मग ते दुसरं कोणा संग लावता? समजा माझे आजोबा सर्टिफिकेट नाहीये पण ते हैदराबाद मध्ये होते. हैदराबाद गॅजेटियरचं दादा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असं तुमच्यापेक्षा हुशार आम्ही कुणी नाही, त्या कांशी आमच्या कोणाच चुकणार. पण उदाहरणार्थ एखादं गाव आहे, उदाहरणार्थ अंतरवाली, आता तिथलं उदाहरण घेऊ. तिथं त्या काळी 100 लोक दाखवले तुमच्या म्हणण्याप्रमाणे. 100 आहेत पण नाव नाही तो, आडनाव बी नाही. मग ते धड मराठा नाही, ते धड कुणबी नाही. मग आताचा मराठा जे आहे तोच ते 100 आहेत. समजा आज गावामध्ये 500 लोक आहेत, ते सगळे मराठा नाही तर ते कुणबी आहे. मग ते कुणबी आहेत हे कसं ठरवायचं? हे काय गॅजेट सांगतंय ना. गॅजेट मध्ये नावं नाहीत ना एक दोन. मग ते कुणाचे आहेत? तो जो ते 100 लोक कुणबी होते याच्यासाठी काहीतरी एक पद्धत आम्हाला ठरवावी लागेल ना. काय ठरवायचं? बघा त्या काळाचा आधारच सुद्धा असा आहे, हेच मराठी ते कुणी दुसरे कुणी नाहीत. ते गॅजेटच आमचं आहे. हे बरोबर आहे काय? गॅजेटच आमचं ते दुसऱ्याच आहे का? मग गाड घुसू नका. तुम्ही बी काय करता, तुम्ही करता कन्फ्युजन सगळं लोड. हे गॅजेटच मराठीसाठी कन्फ्युजन होईल. पुन्हा ते कोण ठरायचं काय करायचं म्हणलं मग ते झालं आडमोठपणा. ते गॅजेटच आमचं आहे. मग ते गॅजेट मध्ये असणारा मराठा हे कुणबी, दुसरा कोणी कुणबी सांगा. मग चला बाकीच्याला तर आरक्षण आहे. बाकीच्या जाती जर म्हणावं ते आहेत, बाकीच्या जाती म्हणावं तर बाकी जातीला सगळ्याला आरक्षण आहे.
शेतीवाडी होती, अमुक होती, हे पुरावे कोणी दिले की त्याला दाखवले. असं का गॅजेटच असं सांगतंय मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही. तुम्ही काही मला आता काय सरकार असल्यावर तुम्हाला शेवटी समिती असतं, तुम्हाला नसतं बोलता येत. तुम्हाला जे जसं म्हणते तसं करतो तसं कर. ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा, समिती घे इकडे अहवाल आम्हाला करा, ते का रात्रीच करते. आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या, ते कसं घातल्या मग ऐकू तर कोणा जाऊ. आत्ता परवाच्या 21 तारखेला 29 जाती आरक्षणाला नोंदी नाही, फांदी नाही, काय नाही काय नाही काय नाही, आमच्यात नोंदी आहेत. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्र शुद्ध पद्धतीने आमचीच पूजा करायची. आणि तुमची पूजा कशी बी नुसती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली. आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे, गुलालच पाहिजे, तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या, तुमच्याला काही असं होत नसतो. जमतं म्हणतात लगे वाजव फक्त घंटी, असं नाही. मग फिगर आहे ते कोणती शेत तालुक्याचे किंवा जिल्हा नाही आहे तिकडचे. पूर्वी जे 5 जिल्हे होते हैदराबाद आणि आपल्याकडे नाही. गाव न्याय आहे ते गॅजेटेर. गाव न्याय नाही, तालुका न्याय, जिल्हा न्याय. हो ते गॅजेटेर काय करतंय, जिल्हाने आहे गावने आहे पण असेल ना त्याचा. नाही गावणी नाही मिळालं, जिल्हा निहाय आहे. म्हणजे हैदराबाद मधले जे 5 जिल्हे होते ते जिल्हा निहाय आहेत. मग त्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यातली जी संख्या दाखवली 1,97,000 काय गाव न्याय कशी वाटायची? काय त्याची 87,000 दाखवली. ते गॅजेटेर मराठीच आहे, हे तर मान्य आहे तुम्हाला. ते गॅजेटेर मराठीसाठीच आहे, म्हणजे कुणबीसाठीच आहे. असणारा जिल्ह्यातला मराठा त्या काळचा, आताची संख्या जोडायची. पूर्वीचं तर 5,000 असेल आणि आताची 20,000 असेल. हा तर ती मराठीचीच वाढली, पोरं वाढली ती. बाहेरची कोण नाहीयेत असं. नाही बाहेर तर काय आहे, हेच उलट बाहेर गेले तर हेच कदरून बाहेर गेले तर तिकडचे यायला काय तिथं कोणतं सोनं पिकत सगळे दगड गोटे घेत मराठवाड्यात. उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी कोशिश करावं लागेल. तसे हे होता 3-5, 7-12-5. झालं 13 महिने. मग लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं हे आपल्याला मान्य आहे, त्याचं तर तुमच्या वर्गाचं मान्य आहे. तसं आता ते सिस्टममध्ये तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7-12 बघा, तुम्हाला बघा त्याच्याकडे 7-12 जमीन आहे का, आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7-12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का, त्या काळामध्ये जमीन होती का त्याची? काय त्याला वावरत नव्हतं, दुसरं तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसरं तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय ताब्यात केला त्यावेळेस निजामाला, इंग्रजाला. त्यांनी काय करतो तो शेती करतो, कोणाची करतो ते यांची बटाईने केली, टाकला मग करासाठी ती होती. कर वसूल करण्यावर भर होता त्यांचा. पुढे चालून त्यांनी जमीन घेतली, मग काय तो कुणबी नाही का आता. त्याच्या नावाने असेल याची काही गॅरंटी नाही. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जे झालं नाही पुढे चालू, मग काय जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला, म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून. त्याचं काही शेती नव्हती हा बरोबर, त्या टायमाला नव्हती, पण शेती कोणातरी बटाई ठिकाणी करत करत होता ते. मग त्याचा अर्थ का मराठा नाही का, किंवा तो काय कुणबी नाही का, जेचं पोरग काय जेच नाही का, जेचं या पोरग. सगळ्या इव्हेंटची आहे ना, हे आपल्याला कुठेतरी नियमात आणावं लागेल. नियमांमध्ये बसवावी. आपली जे करून खालच्या लोकांना काम करणार बाकी जातात नियमाला करावं, आम्हाला नियम लागतो आता, बाकीच्या लागतच नाही. 29 जाती घातल्या आता बोलतो. अहो सर आत्ता घातल्या तुम्हाला नाही बोलता येणार, आणि आम्ही तुम्हाला नाराज नाही, आम्ही शिंदे समितीवर नाही खुश आहे. हो त्यामुळे आम्ही तुमच्यावर नाराज नाही, आम्ही तुम्हाला बोलत नाही. ते चाभरे सांगत तसं तुम्हाला करावं लागतं. काय करायचं तुमचा, बाकीचं गावाला नाही फेवायला नाही, तर 29 जाती घातल्या राव. इतके मराठी येडे आहेत म्हणून मराठी मुंबईला आलेत. आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासाहेब घरी राहणार नाही. फक्त शिंदे समिती निमंडळीने सांगतो, कारण 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्यात म्हणून सांग. आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले. शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच नाही. आणखीन 5-7 दिवस त्यांच्या हातात आहे. आणखीन वेळ गेलेली नाही. आज रविवारी, शनिवार असं नाही तर शनिवार असं, शनिवार रविवार असं. तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी
एक बी मराठा तुम्हाला राहणार आणखीनच 6-7 दिवस हातात येतील. आणखीन वेळ गेलेली नाही. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी गॅजेटियरचा आणि अंमलबजावणी करून टाका. त्याला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुणबी खलास विषय. प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू. मराठवाड्यात जास्त ग्रेव आहे. हैदराबाद घ्यायचे हा बाकी ठिकाणी तर सुरू. भरपूर गेले. आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर बी लागू करून टाका. आपण 37 लाख दाखले दिले, आता नवीन 48,000 लाख तुम्हाला एक दोन गॅजेटियर लगेच पाहिजेत. तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंशसंस्थांच्याला आणखी तुम्हाला 15-20 दिवसाची वेळ देतो. पण याच्यात तर 1 मिनिटाची तडजोड नाही होणार. जे व्हायचं असेल तेवढं काहीतरी थोडा कालावधी लागेल ना आम्हाला, थोडा तरी कालावधी. एक घंटा बी दिली 13 महिने दिले तुम्हाला. नाही होत तुम्हाला किती काय दिला असतं आम्ही. ते सरकारला शान आहे कारण त्यांनी 13 महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमचा. पण आम्हाला पक्क माहिती आहे तुम्ही किती नाकारा. शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेले 13 महिने झाले गॅजेटियर. त्याला अभ्यास लागतो. माझ्या लेकरच वाटव व्हायला हो. माझी इतर माहिती आहे. नाही तर मला काय घेऊन खायचंय का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखी. तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ मागायला काय मला खायचं का काय ते पोरायचं लय द्यावर व्हायला हो. प्रोसेस करू आपण. आणि काय होतं मग आता तहसीलदार असो प्रांत असो त्याला कुठल्या पद्धतीने द्यायचे आपल्याला त्यांनी दिलं नाही तर आपलं पण तक्रार त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबी बस त्याच्यात तडजोडच होणार. नसतं तर ठीक होतं. आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणलं मराठवाड्यात एक माणूस नाही तो लाखात निघाला राव. काहीतरी सांगायचं वाटलं करायचं त्याच साहेब नाही तडजोड त्यात नाही व्हायला. त्याची अंमलबजावणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्याचे सुरू झाले आहे. कशाचा आधार आहे तर गॅजेटियरचा आधार. आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा काय असं कर चल. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे. गावच्या गावात मराठा आहे. हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या. मस्त गावागावात कॅम्प लावा. एका जागेवर गर्दी होईल तर ठीक आहे. म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जी काही मागासवर्ग आयोगाकडे जायचंय तर पहिल्या मागण्यासाठी 2 महिने तुम्ही द्यायला तयार आहात आणि ही ताबडतोब गॅजेटियर लगेच लागू करा लगेच. असं तुमचं म्हणणं आहे. लगेच. हा बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भामध्ये खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही होम डिपार्टमेंटला सांगितले की 1 महिन्याच्या आत सगळे खटले निकाली काढा. फक्त त्याच्यामध्ये मला वाटतं 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी नुकसान आहे किंवा पोलिसांवर आहे. बाकीचे जवळजवळ 80-90-95% खटले निकाल नाही देऊन टाकले. आता मिळेल पोलिसांवर हल्ला झालेला. 3 क्रायटेरिया ठरवले होते. आपण पोलीस हल्ल्याचं म्हणले ना कुठला पोलीस हल्ला. हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. त्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी नुकसान झालं असेल, जिथे पोलिसांवर हल्ला झाला असेल किंवा ज्या ठिकाणी जाळपोळ आहे, काही कोणत्या व्यक्तीला काही मारहाण झाली असेल किंवा काय असेल एवढं सोडून बाकी सगळे खटले मागे घ्यायला शासनाने मान्यता दिली. बरोबर. आता या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणं, कोर्टाने ऑर्डर करून मागे घेणं याला आपण 1 महिन्याचा वेळ देतोय. आपण त्यांना 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा. आज मंत्रिमंडळ समिती जे म्हणलं आम्ही 15 मिनिटात घेतो हे त्या टायमाला आंदोलन मागे घ्या. विड्रॉ करायला लागलं. कोर्टाला ऑर्डर पण करावं लागेल. विड्रॉ करायला मान्य, चार्जशीट विड्रॉ करायला दिव्य न्याय विभाग खातं त्यांच्याकडे त्यांना सगळं करता येतं. 15 मिनिटात म्हणले की आंदोलन घेऊन आंदोलन मागे म्हणलं नाही घेत नाही नका चालू काय आपण आता काय केलं सुरुवातीपासून तर आतापर्यंत फक्त तुम्हाला जेवढ्यातच वेळ आहे बाकी त्याच्यात 1 मिनिट बी वेळ नाही. हा काय म्हणणं आहे तुमचं 1 मिनिट बी नाही. त्याच्यामध्ये कोर्टाने आदेश करावा लागतो. न्याय व विधी व न्याय विभाग यांच्याकडे येणे सांगितलं सगळं होतं. कोर्टाची चार्जशीट दाखल झाली एवढा फक्त विषय नाही. ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. ते ठरले नाही ती केस उकरून काढली विधी व न्याय विभागाने त्या मंत्रालयाने नाही ती काही करू शकते 15 मिनिट. अहो त्या टायमात 15 मिनिटाच केलं आमच्या. तुम्ही आंदोलन मागे मला घेत नसतं केसेस काढून लपून काय जाती वाटोळ करू का नाही घेतलं तर केसेस मागे नाही घेणार तुम्ही. पण आंदोलन थांबित नाही म्हणलं मी. पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे. मग माझ्याकडे राहते मला असतं केसी माग घ्या बाबा. मी केसीला नाही गेलो. पण हे कोर्टाला आपण सांगू शकत नाही ना ताबडतोब. मी दिवा न्याय विभाग सांगतो ना. नाही सांगू. वेगळं आहे ना. बा
तालुका कोर्ट आहे, पुढे काय कोर्ट आहे, सगळ्या कोर्टाने हे करावं. सगळं करते की गृह मंत्रालय सगळं करते. याच्यामध्ये थोडा कालावधी, कारण कोर्टाची परवानगी लागेल आहे. ते आपल्या हातामध्ये नाहीये. गृह मंत्रालय सगळं करून घेतं प्रोसिजर. सोबत आहे ते. हे काय मदतची 10 लाख रुपयाची मदत जी होती 158 लोकांना दिलेली आपण 15,80,00,000ची 96 प्रकरणं सध्या चालू आहे. त्याच्यामुळे चालू आहे. हे मदत देण्याबद्दलची कार्यवाही चालू आहे. पैसे नाही का त्यांचं, नाही, आहे ना. आणि मग त्याच्यामुळं त्यांच्या घरात कुंडून राहिलं लेत एकदम बारीक बारीक. आता आपण काय सांगतो त्यांना की अहो, त्या बाईला कोणाकडे सासरा समजत आहे ना, लेख समजत आहे ना, शेतात कामाला जात आहे ना. 96 संपूट टाका आपण एक महिन्याला त्यांना सांगू. कशामुळं 1 महिना पैसे नाही का त्यांचं, आणि मग महिना कशामुळे तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलं मी. तुम्हाला जे करायचं ते करा, आता फोर्स पाठवतो. 1 मिनिटं नाही मिळणार, तेवढे याच्यातच मिळणार. ते याच्यात बी नाही मग ते याच्यात नाही. तुम्ही जर असे डोके खाणार असले ना या विषयात, हे सरकारचं काम आहे. तुम्हाला रोज पुढे घातलं जाईल. तुम्हाला कसं मग डोळ्यावर आणायला लागले शिंदे समिती काय संबंध आहे? आता काही म्हणून मी बोलत नाही. मग तुमचा काय संबंध आहे याच्यावर? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? नाही ना, मग तुम्ही या विषयात बोलत ना. तुम्ही या विषयात बोलत, तुमचा काय संबंध आहे? अधिकार घेऊन याचं सुद्धा त्याच्यात खेळायला लागले ते निधी देण्यास सुद्धा पैसे नाही होते 1 महिना पाहिजे त्यांना. 50 कोटी रुपये वापरले त्यांनी. सरकारी मंत्री आला तर त्या दौऱ्याला. हा विषय जो आहे मी आज मंत्रिमंडळाशी बोलून याच्यावरती ताबडतोब निर्णय घेऊन टाका. 50 कोटी रुपये निधी वापरले यांनी नुसतं सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातले. आणि आम्हाला द्यायला माहिला पाहिजे का तुम्हाला? 1 मिनिटं नाही ऐकत कोणत्या याच्यात बी नाही. हे खोडून टाका, हे खोडून टाका. याच्यात बी नाही. आता बलिदान केले लोकांनी खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी? हे खोडून टाका लगेच. हे बी नाही जमत, 1 मिनिटं बी नाही जमत. होऊ दे काय व्हायचं. तिथे सुद्धा 2 महिने नाही वेळ देत मी त्याला, नाही देत. नाही संपला विषय. तुम्ही बलिदान केल्या लोकांशी खेळता. आई ते कुकू दिलं आमच्या. नाही 1 मिनिटं नाही मिळणार. तुम्हाला काय करायचं येऊन द्या फोर्स. तुम्ही आम्हाला बघायचा तुमचा फोर्स. जाऊ द्या. बाय कशी असती तुला शेतात कामाला जाता येणार, तरी समजत येणार नाही. लेकरं एवढी समजत येणार. तुला नोकरी द्यायला तर निधी पण देणार. आपण आता जे काही सांगितलंय मंत्रिमंडळाला सांगतो. अनुदान आणि जी काय आर्थिक मदत आहे आपल्या भावनांना पोचली. हैदराबाद गॅजेट्स लागू करण्यासंदर्भामध्ये मंत्रिमंडळाला आपलं जे मत आहे ते मी सांगतो. त्यांनी निर्णय ताबडतोब घ्यावा. दोन्ही पण सातारा संस्थान पण हैदराबाद, सातारा आणि हैदराबाद, मुंबई आणि औंध नंतर आपण करू शकतो. आणि पहिलं जे सरसकट आहे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी आम्हाला विनंती आहे सरकारला काही कालावधी द्यावा. नाही ते कालावधीच नाही त्याला आता. सरसकटला थोडंसं ते आमच्या आर्थिक याच्यातून खेळायला लागले भावनेस नाही का महिलाच्या. मी बोलतो ते बघत चालता ना ते नोकऱ्या द्यायचं नाही. त्या सगळ्यांना दिला राव. आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या. नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली, आम्ही नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि 1 नोकरी देऊन टाक. तिथं कसं भावना खेळायची. ज्याला नाही त्याला घरातून नोकरीला घेता. मार्काची खरेदी कमी करून तुमच्या वाढीचा पाहणे तिथे घेता. हे बोललेलं शब्द बोलूया. आता जाऊन बोलून घेऊया आणि मग आपला निरोप त्यांना आपण पाठवून देऊ. त्यांच्याकडे किंवा त्यांच्या सहकारी असेल काय शासनाचा निर्णय झालेला आहे त्यांना सांगून आजच्या सांगून टाकू. मग उद्या सकाळी आणि ते सरसकट म्हणणं आहे त्यांचं. त्यावेळेस सरसकट मानलेलं होतं. कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला. आम्हालाच हाणलेलं आहे. आम्ही शांत बसलो होतो असं आम्हाला जेवण आणलेलं. उलट आमचीच मागणी त्याच आहे. त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे. त्यांच्या हातपाड्याच्या केसेसला होत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यावर. आमच्या त्यावेळेस त्यांनी अर्ज घेतला नाही. त्यावेळेस ते म्हणजे कोणावरच होऊन देत नाही. लागू द्यावा मार आता एवढ्या वेळेस नक्की बाळेल तुमच्या लागलं की आमची लेख बाळेल असं सरकार म्हणून. नंतर ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी येतो. कॉन्स्टेबल तर 100 असतो. सगळे बडतर्फ होत होते. त्याचे पुरावे गोळ्या घालताना त्यांना बडतर्फ करून उलट आमचीच तिथं मागणी. सरसकट आहे. 50 नाही 60 नाही. त्यांच्यात लोकांचा अपोज केले आमच्या ढकली का काय.